नमस्कार साहेब. त्या योजनेची आपल्याला माहिती सांगा. नमस्कार. तर आपण कळे पोस्ट ऑफिसमध्ये आलेलो आहोत. तर सोनाली मच्छिंद्र नवलव यांची आपल्याकडे एक केस आलेली आहे. तर 2015ला एक योजना शासनाने काढलेली सुकन्या योजना. त्यामध्ये आपण दर महिना 200 रुपये भरायचे असतात. ही योजना 2000 खातं चालू केल्यापासून ते 21 ते खातं बंद करेपर्यंत म्हणजे 21 वर्षापर्यंत ही योजना आहे. त्यामध्ये आपल्याला ते पैसे त्या मुलीच्या लग्नासाठी आपल्याला मिळणार होते. तर हे पैसे आपण त्या मुलीच्या लग्नाच्या आधी 1 महिना काढायचे असतात किंवा 1 महिना किंवा लग्नानंतर 3 महिन्याने काढायचे असतात. तर यांचं असं झालं की 3 महिने पलटून गेले. 3 महिने पलटून गेल्यामुळे आपल्याला ते पैसे मिळू शकत नाही. या शासनाने असा या JR मध्ये रूल दिलेला आहे. तर अशी फसगत कोणाची होऊ नये म्हणून आपण साहेबांना त्या योजनेची आपण माहिती विचारूया. नमस्कार साहेब. त्या योजनेची आपल्याला माहिती सांगा की ही कशी योजना आहे. त्या आपल्याकडं सुकन्या बोला. सुकन्या योजना म्हणून पोस्ट ऑफिसमध्ये 2015 साली चालू झालेली आहे. तर तेव्हापासून रुलिंग असे आहे त्यामध्ये की अकाउंट ओपन केल्यापासून 21 वर्षानंतर तो अकाउंट बंद होतो. बऱ्याच लोकांना असं वाटते की अकाउंट ओपन केल्या मुलगीच्या 21व्या वर्षी आपल्याला पैसे मिळणार, पण तसे काही ते पैसे अकाउंट ओपन केल्यापासून 21 वर्षानंतर ते पैसे मिळणार. तसंच त्याच्यामध्ये जे काही रुलिंग आहेत, समजा जर मुलगीचं लग्न जर ठरलं तर लग्न ठरल्यानंतर 1 महिन्याच्या पूर्वी आणि 3 महिन्याच्या नंतर ही जी केस सबमिट करायची आहे ती या पिरियडमध्ये जर तुम्ही सबमिट केली तरच त्या मुलीला ते पैसे अकाउंट क्लोज करता येतो. अदरवाईज त्यांना ते अकाउंट 21 वर्षानंतर त्यांनी बंद करायचं असे यामध्ये रुलिंग आहेत. पुन्हा त्यामध्ये पार्सल आणि हे हाफ विड्रॉल वगैरे दिलेले आहेत त्यांनी. जर समजा इलनेस वगैरे काय असेल किंवा जर एज्युकेशन असेल तर त्या बाबतीत ते तुम्ही पैसे विड्रॉ करून त्या यांना 50% तुम्ही घेऊ शकता. असे यामध्ये रुलिंग आहेत. ठीक आहे साहेब. आपल्या अंडर किती पोस्ट आहेत? कळे पोस्ट ऑफिसच्या अंडर 19 ब्रँच ऑफिसेस आहेत. इथून इकडे शेवटचं टोक म्हणलं तर अनुस्कोरा, इकडे मासोर्ली, वेतवडे आणि बाकी संपूर्ण इथला परिसर आजूबाजूचा असा धरून 19 म्हणजे ब्रँच ऑफिस आहेत. त्याच्या अंडरमध्ये मला वाटते जवळजवळ 150 गावं येत असतील. ते विलेजेस. आपल्या संघटने अशी इच्छा आहे की जेवढी पोस्ट ऑफिस तुमच्या अंडर येतात त्यांच्या पोस्ट ऑफिसच्या बाहेर असं पत्रक लावण्यात यावं सुकन्या योजनेचं, जेणेकरून त्या नागरिकांना त्याचे नियम निकष कळतील. 100%. आता मी मगाशी बोलणं झालंच आपलं की त्यामध्ये जे काय आहे आता जे 1 महिन्यापूर्वी आणि 3 महिन्याच्या नंतर हा सगळ्यात बेसिक रूल म्हणजे नियम हा बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. पण आम्ही अकाउंट ज्यावेळी इथं ओपन करताना जी बी कस्टमर येतं त्या कस्टमरला त्या सुकन्याची संपूर्ण माहिती दिल्याशिवाय आम्ही अकाउंट ओपन करत नाही आहे. कारण बऱ्याच लोकांचा अर्थ आहे की मुलगीच्या 21व्या वर्षी, तर तसं नाही आहे. अकाउंट ओपन करताना आम्ही त्यांना सांगतोय अकाउंट ओपनिंग केल्यापासून 21 वर्षे. उदाहरणार्थ समजा एखादा मुलगी 10 वर्षाची आहे तर 10 वर्षाच्या असेल तर तिच्या 31व्या वर्षी ते पैसे मिळणार. ही त्यामधला नियम आहे. पण बऱ्याच लोकांना वाटतं मुलगीच्या 21व्या वर्षी ते पैसे, तर तसं मिळत नाही आहेत. नियमानुसार अकाउंट ओपन केल्यापासून 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीला त्या पैसे दिले जातात. तर आम्हाला वाटतंय की शासनाने या JR मध्ये जरा बदल करावा जेणेकरून गरजेला पैसे मिळतील. कारण ज्यावेळी गरज असते माणसाला मुलीच्या लग्नावेळी त्यांना काय माहित नसतं, त्यामुळे त्यावेळी त्यांना पैसे मिळत नाहीत. आता यांना विचारू याच्यावर कसं परिस्थिती निर्माण झाल्या. 31/5ला मुलगीचं लग्न झालं. 31/5ला मुलगीचं लग्न झाल्यानंतर आम्ही 3 महिन्याच्या साहेबांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही कागदपत्र पूर्ण करा. तर 21/6 आम्ही शेवटचा अर्ज त्यांना 26/8ला दिला साहेबांना शेवटचा अर्ज दिल्यानंतर साहेबांनी ठीक आहे म्हणतात. मग मुलगीकडे अर्ज लिहून घेतला त्यांनी 26/8ला. हे बघा 26/8/2025ला. आणि अर्ज लिहून घेतल्यानंतर कागदपत्र साहेबांच्याकडे आम्ही सबमिट करून गेलेलो. 8 दिवसानंतर 8-10 दिवसानंतर आम्ही आलो आणि म्हटलं साहेब मेसेज नाही काय नाही अजून कागदपत्र म्हणजे आमचे अकाउंट क्लोज झालं का नाही, पैसे भेटणार का नाही. तर साहेब म्हटलं की तुमची वेळेत कागदपत्र पूर्ण नाही. त्यामुळे आम्ही मग ती कागदपत्र घेतली. तर 3 महिन्यात पूर्ण असताना सुद्धा कागदपत्र आमची पूर्ण नाही म्हणलेत. मग कागदपत्र घेऊन आम्ही हेड ऑफिसला गेलो बावड्याच्या, कसबा बावड्याच्या. तिथून सरांना फोन लावला तिथल्या अधिकाऱ्यांनी
अर्ज घेऊनच गेलेलो होतो, तक्रारी अर्ज काय तिने आमचा घेतला नाही. ते म्हणजे फोन करतो, फोन केला माझ्या फोनवरनं. श्रीकांत केसरकर म्हणून यांच्या ऑफिसमध्ये एक शिपाई आहेत, टपाल देतात. त्यांना त्यांच्या फोनवरती फोन केला आणि साहेबांना सांगितलं की त्यांना नियम लावू नका, 3 महिने 4 महिने त्यांचे पैसे देऊन टाका. साहेबांनी देतो म्हणून सांगितलं. म्हणून आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतर साहेबांनी सांगितलं की तुम्ही असं करा, मुलगीच्या लग्नाला पैसे दिल्यात असं होऊ द्यात आणि तुम्ही मुलगीच्या जिथं लग्न झालं तिकडचं खातं उघडा. तिकडचं आता आम्ही खातं पण उघडलं. खातं उघडल्यानंतर आम्ही इथं आलो. 2 महिन्याच्या वेळेला 1.5-2 महिने लागले नवीन खातं उघडायला, म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड काढायला नवीन. त्यामुळे वेळ लागल्यामुळे आम्ही कागदपत्रांनी पुस्तक घेऊन आलो. साहेब आता जर खात्यावरती पैसे जमा करा, तर साहेब म्हणले नाही तुमची वेळेत कागदपत्र पूर्ण नाही. आता आम्ही काय करायचं? अशी लोकांची परिस्थिती वाईट होती. त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की या सुकन्या जी योजना आहे याच्यात थोडा बदल करून यामध्ये लोकांना वेळेत पैसे मिळतील अशी यात बदल करून हे लोकांचे पैसे आहेत हे लोकांना वेळेत मिळायला पाहिजेत. यासाठी आपण यात काहीतरी नियम निकष लावून यात बदल करण्यात यावा ही विनंती आहे. आता मी पण सरांना म्हटलं की सर, जर का ही जी योजना आहे कुणाची आहे, शासनाची आहे का खाजगी आहे? साहेब म्हणलं तर शासनाची आहे. मग शासनाची जर ही योजना आहे तर सामान्य माणसाला मला एवढा त्रास झाला, मी धावतोय फास्ट, शिक्षण आहे माझं, धावत असून सुद्धा एवढा त्रास झाला, तर सामान्य माणूस असं साधा माणूस असं त्याला याच्यात काही ज्ञानच नाही, तर त्या माणसानं करायचं काय, कुठं पळायचं? तर शासनाने काय त्याच्यात बदल करावा, पैसे मिळावे, ज्याचे त्याला पैसे मिळावं, भले त्याचे व्याजासकट असू दे, मुद्दल असू दे, असं ज्याचे त्याला ज्या त्या वेळेलाच पैसे. आता माझ्या पूर्वीचे पैसे, मला जर लग्नाला पैसे मिळत नाही तर त्या पैशाचा उपयोग काय? त्या पैशाचा काय उपयोगच नाही ना. तुम्ही अजून म्हणता की 11 वर्षाने पैसे भेटणार. 11 वर्षाने पैसे आज माझ्या पूर्वीच्या लग्नाला मला मी पैसे कशासाठी टाकले? मी माझ्या पूर्वीच्या लग्नासाठी ते जर माझ्या मुलगीच्या लग्नाला पैसे भेटत नसतील, त्या खर्चाला जर उपयोगाला येत नसतील, तर त्या पैशाचा माझ्या ठेवलेल्या पैशाचा उपयोग काय शासनाला? त्यामुळे शासनाने याच्यावर काहीतरी पर्याय करावा की माझे पैसे मला लवकरात लवकर मिळून द्या.